नमस्कार. आज आपण एका डॉक्टरच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. डॉक्टर संजय दाभाडकर. हो, त्यांनी नुकताच त्यांच्या वैद्यकीय सेवेचा एक मोठा टप्पा पूर्ण केलाय, 26 वर्षांचा. आणि स्वातंत्र्यदिनी त्यांनी त्याबद्दल लिहिलं होतं. अगदी एक वैयक्तिक निवेदन आहे ते. तर आज आपण जरा बघूया हा प्रवास कसा होता. म्हणजे एका छोट्या क्लिनिकपासून सुरुवात ते पुढची वाटचाल. बरोबर. आणि हे फक्त त्यांच्या करिअरबद्दल नाहीये. यात ना म्हणजे एक तळमळ दिसते, आव्हानं स्वीकारण्याची, लोकांना जोडण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची. सुरुवात तर खरंच खूप काय म्हणतात त्याला अगदी बेसिक होती. 1999 मध्ये सिंहस्थनगर. हो, आणि जागा पण फक्त ₹1000 महिना भाड्याची. डॉक्टर विलास कांगणे होते सोबतीला. आणि उद्घाटन डॉक्टर देवदत्त चाफेकर यांच्या हस्ते झालं होतं. म्हणजे विचार करा किती छोट्या स्तरावर सुरुवात होती. अगदी. पण फक्त 2 वर्षांतच म्हणजे 15 ऑगस्ट 2001 ला त्यांनी स्वतःचं श्री ओम हॉस्पिटल सुरू केलं. हो ना, 4 बेडचं हॉस्पिटल होतं ते. ऑपरेशन थिएटर पण होतं म्हणे. हो, ही खूप मोठी झेप होती खरं तर. आधी ओपीडी आणि रात्री दुसरीकडे आरएमओ म्हणून काम. म्हणजे मेहनत प्रचंड होती. ध्येय एकदम स्पष्ट होतं त्यांचं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये मग अनेक तज्ज्ञ डॉक्टर पण जोडले गेले. हे विशेष आहे. खरंय. म्हणजे मेडिसिनचे डॉक्टर होते. कई डॉक्टर शशांक गांधी, डॉक्टर समीर पेखळे, कई डॉक्टर राजन कटाळे, मलेरिया डेंग्यूसाठी. सर्जरीसाठी पण टीम होती. डॉक्टर गिरीश थोरात, त्यांच्याकडून पहिली शस्त्रक्रिया झाली म्हणे सिस्ट काढायची. हो, आणि मग डॉक्टर प्रदीप वाघ, डॉक्टर प्रशांत पगार, अपेंडेक्स, हर्निया, पाईल्स अशा अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या तिथे. स्त्रीरोग तज्ज्ञ पण होत्या. डॉक्टर ठमके मॅडम, डॉक्टर कांचन वानरे. डॉक्टर वसंत दराडे पण होते. नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियनसाठी मदत करायचे. ऑर्थोपेडिक्ससाठी डॉक्टर नितीन वाघ, डॉक्टर स्नेहल बागडे. म्हणजे इंडस्ट्रियल ट्रॉमा, फ्रॅक्चर्स वगैरे बघायचे. बरोबर. बालरोग तज्ज्ञ पण होते. डॉक्टर अनिरुद्ध भांडारकर, डॉक्टर प्रसन्ना वाघ. लहान मुलांचे ताप, गॅस्ट्रो वगैरे. ENT सर्जन पण होते. डॉक्टर किरण शिंदे, डॉक्टर मुकेश मोरे, टॉन्सिल्स, ॲडिनॉइड्स शस्त्रक्रियेसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचे भूलतज्ञ डॉक्टर शंखपाळ, डॉक्टर श्याम पाटील, डॉक्टर अविनाश जगताप. त्यांच्याशिवाय तर सर्जरी शक्यच नाही. अच्छा, म्हणजे एक प्रकारे मल्टी स्पेशालिटी सेटअपच होता की छोट्या स्वरूपात. हो, आणि त्यांची स्वतःची होमिओपॅथी पार्श्वभूमी असूनही त्यांनी ॲलोपॅथीसोबत होमिओपॅथीचे उपचार पण ठेवले होते. डॉक्टर आरती रत्नपारखींच्या मदतीने. अरे वा. आणि टाके घालणं, नख काढणं, कॉर्न काढणं अशा लहान पण महत्त्वाच्या गोष्टी पण ते स्वतः करायचे. म्हणजे कामाची व्याप्ती खूप मोठी होती. आणि हा प्रवास फक्त एका हॉस्पिटलपुरता मर्यादित नव्हता. बरोबर. पुढे त्यांनी भागीदारीत पण हॉस्पिटल्स चालवली. स्टेट बँक स्टॉपजवळ लोकमान्य हॉस्पिटल. हो, काही डॉक्टर राजन सर आणि डॉक्टर स्नेहल बागडे सरांसोबत. आणि मग लेखानगरला साईकेअर हॉस्पिटल. आणि नंतर प्रथम हॉस्पिटल पण होतं 2017 पर्यंत. आणि कोविड काळातलं त्यांचं काम विसरून चालणार नाही. स्वतःचं हॉस्पिटल नसताना सुद्धा घेऊन त्यांनी रुग्णसेवा सुरू ठेवली. हे खरंच खूप मोठं धाडस होतं त्या काळात. अगदी. यातून त्यांची ती जबाबदारी घेण्याची वृत्ती दिसते. संकट आलं तरी मागे हटायचं नाही. आणि या सगळ्या प्रवासात त्यांनी अनेकांचे आभार मानले आहेत. जे मित्र डॉक्टर त्यांच्याकडे रुग्ण पाठवायचे, अगदी मोठ्या हॉस्पिटलमधून सुद्धा. हो, डॉक्टर गुरुदेव बिरारी, डॉक्टर विजय रुमाले अशा नावांचा उल्लेख आहे. आणि अर्थातच हॉस्पिटलमधला स्टाफ. राजू पवार, चंद्रकांत पवार, भावना निकुंभ, सुवर्णा जाधव आणि त्या मावशी, चित्ते मावशी, पडोळ मावशी. टीम वर्क शिवाय हे शक्यच नाही. आणि कुटुंबाचा पाठिंबा तर असतोच. त्यांच्या पत्नी सौ अर्चना 2017 पासून त्यांनी श्री ओम मेडिकल आणि घर सांभाळलं. त्यांनी संघटनांमध्ये पण सक्रिय सहभाग घेतलाय. नाशिक जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन, नीमा, FPA. म्हणजे फक्त वैद्यकीय सेवा नाही, तर एक सामाजिक बांधिलकी पण जपली त्यांनी. आणि या सगळ्या कामामागचे एक सूत्र त्यांनी सांगितलंय: प्रत्येक क्षणात सेवा आणि प्रत्येक रुग्णात देव. हेच तत्वज्ञान असेल कदाचित त्यांच्या 26 वर्षांच्या अविरत कामामागचं. एक सेवावृत्ती. हा सगळा प्रवास ऐकल्यावर म्हणजे इतकी वर्ष सेवा, इतके लोक जोडले गेले, वेगवेगळे अनुभव, कोविडसारखं मोठं आव्हान, या सगळ्याचा एका डॉक्टरच्या दृष्टिकोनावर काय परिणाम होत असेल. म्हणजे समाजाकडे बघण्याचा, आरोग्य सेवेकडे बघण्याचा. खरंय, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अनुभवातून माणूस खूप काही शिकतो. त्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलत असणार.